परमपूज्य आदरणीय भीमराव गुरुजी व परमपूज्य आदरणीय चंद्राम गुरुजी यांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रातील आश्रमशाळा संस्थाचालकांना दिशा मिळाली म्हणून सोलापूर हा जिल्हा संस्थाचालकांसाठी तीर्थक्षेत्र आहे। या तीर्थक्षेत्र असलेल्या जिल्ह्यामध्ये दिनांक 20 फेब्रुवारी 2021 शनिवार रोजी आश्रमशाळा संस्थाचालक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक संपन्न झाली। आदरणीय दिवंगत चंद्राम गुरुजी यांच्या कार्यकर्तृत्वाने उभी राहिलेल्या आश्रमशाळेत आज बैठक संपन्न होत आहे, याचा मला मनापासून खूप आनंद आहे। तसेच आदरणीय चंद्राम गुरुजी व आदरणीय भीमराव गुरुजी यांचे कार्य व विचार, त्यांची भटक्या विमुक्त जाती जमाती संबंधी जी तळमळ होती, त्यातून आश्रमशाळा उभी करण्यामागचा त्यांचा दृष्टिकोन व विचार पुढे नेण्यासाठी आपली संघटना आश्रमशाळा संस्थाचालक संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना कार्य करणार आहे, असे गौरवोद्गार संघटनेचे राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण यांनी केले। संघटनेचे पुढील रणनीती व कामाची दिशाही उपस्थित संस्थाचालकांना सांगितली। जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा संस्थाचालक या बैठकीस उपस्थित होते। बैठकीमध्ये आश्रमशाळेच्या अनेक प्रश्नांवर संवादरूपी साधक बाधक चर्चा झाली। शेवटी सर्व चर्चा संपल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी संघटनेचे राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण यांनी जाहीर केली। जिल्हा अध्यक्षपदी माननीय महेश सरवदे, उपाध्यक्ष गणेश पाटील, सरचिटणीस डॉक्टर सूरज चव्हाण, सहचिटणीस विजय राठोड, कोषाध्यक्ष कैलास सातपुते तसेच इतर पदाधिकारी अशा एकूण 11 पदाधिकाऱ्यांचे जिल्हा कार्यकारिणी व जिल्ह्यातून 2 संस्थाचालकांची प्रादेशिक कार्यकारिणी सर्वसंमतीने निवड करण्यात आली। बैठकीत संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री शेषराव चव्हाण, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन चव्हाण, राज्य सरचिटणीस उद्धव कराड, लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष भारत सिंग राठोड यांनीही आपले विचार मांडले। बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा संस्थाचालक उपस्थित होते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।